नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, थंबनेलला पाहिलं तुम्ही अगदी बरोबर आहे. तर आज आपण मेथीमध्ये दही मिक्स करून खूप मस्त भन्नाट आणि झटपट होणारी, तसंच थंडीमध्ये तर सर्वांच्या घरी ही रेसिपी व्हायलाच हवी. मेथी आता मस्त अशी बाजारामध्ये आलेली आहे. शिवाय मेथीचे दरसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. आता मुलं तर अशी तर मेथी खात नाहीत भाजी वगैरे, तर मुलांना तर आपल्याला असं पौष्टिक काहीतरी खाऊ घालायचं असतं आणि ते सुद्धा झटपट होणाऱ्या मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता आणि शिवाय खायलासुद्धा अतिशय टेस्टी ही रेसिपी आज आपण पाहतोय. चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. तर पहा, इथे आपण एक जुडी मेथी घेतलेली आहे. आता ही मेथी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पहा, निवडून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची असेल तर तुम्ही धुवून घेऊ शकता. बऱ्यापैकी माती वगैरे असते ना, तर मग ती माती वगैरे पण अशी निवडताना त्याच्यामध्ये येऊ शकते. तर देठं वगैरे असतात तर ती खालची सुरुवातीला धुवून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे मेथी निवडून घ्यायची आहे पहा. तर मेथी निवडत असताना फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत. आज आपण देठं वगैरे नाही घेणार. तर पानं निवडून घेतली. थोडीशी सुरुवातीची जी कोवळं देठं आहेत तर ती व्हिडिओमध्ये दिसत आहेत पहा, तेवढी घेतली तरी चालतील. तर अशा पद्धतीने मी एक जोडी इथे मेथी निवडून स्वच्छ परत एक वेळा पाण्यानं धुवून घेतली आणि चाळणीवरती निथळायला ठेवली. आता पूर्ण पाणी आपल्याला निथळूनच घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळलं की लगेच मग आपल्याला ही मेथी पहा चिरून घ्यायची आहे. तर मेथीची भाजी वगैरे नाही बनवत आहे आपण, तर वेगळी आणि छान रेसिपी बनवतो आहे. तर पहा, इथे ना आता ही मेथी अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर मेथी चिरून घेतो आहे तोपर्यंत मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, रेसिपीज पाहण्यासाठी, कधी मी व्लॉगसुद्धा मिनी व्लॉग टाकत असते, तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मग माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, आपली मेथीसुद्धा बोलता बोलता इथे चिरून झालेली आहे. आता ही मेथी आपल्याला काय करायची, एका मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये मग तुम्ही काढून घेऊ शकता. तर परातीमध्ये घेतलं तर बरं पडेल आपल्याला, म्हणून मी इथे परातीमध्येच काढून घेतली. लगेचच आपल्याला त्याच्यावरती पहा अर्धी वाटी दही घालायचं आहे. आता जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मेथी घेतलेली आहे तितक्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला दहीसुद्धा घ्यायचं आहे. तर आता मेथी एक जुडी घेतलेली होती पहा, सुरुवातीला तुम्हाला त्याची क्वांटिटी दाखवली, त्याच्यामुळे अर्धी वाटी दही घालून घेतलं. आता दही छान घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही पिठं घालायचे. तर त्याच्यामध्ये पहा, गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलं आहे आणि 1 वाटी इतकं बेसन घातलं आहे. आता काही मसाले घालतो आहे. हळद पावडर घातली, धना पावडर घातलेली आहे 1 चमचाभर. त्याच्यानंतर तीळ 2 चमचे घातलेले आहेत. सोबतच पहा, ओवा घातलेला आहे हातावरती चोळून चमचाभर. त्याच्यानंतर लसूण, मिरची आणि जिरं याचं वाटण बनवलं होतं ते घालून घेतलं, किंवा मग तुमच्याकडे जर ठेचा असेल ना तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 चमचा ठेचा किंवा 1 चमचा असं वाटण, हिरवं वाटण घालून घ्यायचं. मिरची पावडर अर्धा चमचा घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली. आता लगेचच आपल्याला काय करायचं आहे पहा, याच्यावरती तेल घालायचं आहे. आता 1 पळी इतकं तेल घालून घेतलं आणि आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता हे जे मसाले आहेत ते छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. सोबतच मेथीसुद्धा अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झाली पाहिजे. आता आपण सुरुवातीला जे दही वापरलं, ते दही वापरण्याचं कारण म्हणजे आपला जो पदार्थ बनणारा आहे तो चवीलासुद्धा तितकाच टेस्टी लागतो आणि शिवाय मऊसूत तयार होतो. तर अजिबात कडक वगैरे होत नाही, म्हणूनच आपण इथे सुरुवातीला दही वापरायचं. म्हणजे जास्त टाईम जरी राहिला किंवा अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहिला ना तरीसुद्धा अजिबात मऊ कडक होत नाही, मऊ असाच्या असा राहतो. तर चला, आता आपलं इथं पीठसुद्धा मळून झालेलं आहे. थोडं पाणी घालून मी इथं नंतर मळून घेतलं आणि सुरुवातीला कोरडं मिक्स करून घेतलं होतं. तर पाहू शकतात, नंतर थोडंसं तेल लावायचं पिठाला कलर पहा किती सुरेख आलेला आहे. आणि मेथीसुद्धा भरपूर वापरली आहे आपण, कोथिंबीर वापरली आहे, त्यामुळे मेथी आणि कोथिंबीरसुद्धा उठून दिसते त्याच्यामध्ये. तर आता पहा, लगेच इथे पीठ आपल्याला जास्त वेळ अजिबात ठेवायची वगैरे भिजत काहीच गरज नाही. तर झटपट तयार करतो आहे आपण, त्याच्यामुळे पहा
लगेच पीठ घ्यायचं लावण्यासाठी. आता आपण इथे गव्हाचं आणि बेसनचं पीठ वापरलं होतं सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये तुम्ही ना तुमच्या आवडीची कोणतीही पिठं वापरू शकतात. बाजरीचं असेल, आता थंडी आहे म्हटल्यावर बाजरीचं पीठ जर घरी असेल किंवा ज्वारीचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात. तर पहा, अशा पद्धतीनं जी पौष्टिक पिठं असतात ती जरी घातली ना तरीही चालेल. तर लगेच पहा, इथे आतल्या साईडला आपण चपाती जशी लाटतो ना त्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आणि चपाती जशी दुमडतो ना सेम आतमध्ये तूप लावायचं. आपण तेल लावतो ना, तर इथे तूप लावायचं आणि तूप लावून छान असं या पद्धतीनं परत तुंबडून घ्यायचं आणि घडी घालून घेऊन छान असं इथे आपलं लाटून घ्यायचं आहे. आता जाडी पहा, मी एवढी जाडी ठेवलेली आहे. जास्त पातळसुद्धा करू नका, मग कडक होईल. तर पहा, अशा पद्धतीने एवढ्या जाडीचं मी इथे लाटून घेतलेलं आहे. लगेच तवा गरम करून घेतला. आता तव्यावरती सुरुवातीला आपल्याला पहा, नवीन तवा वगैरे जरी असेल ना तरी तव्यावरती घालत असताना तेल वगैरे तूप टाकायला लागतं. पण हा तवा ना एवढा सुंदर आहे आणि मस्त आहे. हा तवा मी ऑर्डर केला होता. तर हा तवा ना म्हणजे याच्यावरती डोसे, उत्तापे, अगदी कोणताही टोस्ट वगैरे जर असं ब्रेड वगैरे टोस्ट करायचं असेल वगैरे किंवा आमलेट काढायचं असेल, डोसे असतील, एकदम भारी निघतात. चपाती असेल, अगदी मस्त तयार होते. तर नक्कीच तुम्हालासुद्धा जर हा तवा घ्यायचा असेल आणि तेल कमी लागतं, म्हणजे अजिबात तेलकट होत नाही किंवा खराब होत नाही आणि कितीही घासला ना तरीही म्हणजे याचं कोटिंग निघत नाही. एवढा सुंदर हा तवा आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग करते, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात. तर पहा, सोबतच आता याला आपण या पद्धतीनं भाजून घेतलेलं आहे. तूप लावूनच भाजून घ्यायचं. सुरुवातीला असंच भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी आणि नंतर तूप लावायचं, कारण तूप सुरुवातीलाच लावलं तर मग तूप जळून जातं आणि मग तितकंसं खायलासुद्धा म्हणजे तुपाची तर चव येत नाही. तर म्हणून इथे अशा पद्धतीनं मी भाजून घेतला. आता हा थोडासा पहा, मी मऊच भाजला होता. आता कसं असतं की आमच्यात एकाला मऊ लागतो आणि एकाला असं एकदम कडक लागतो. कडक म्हणजे कसं कुरकुरीत खायचं असतं. तर मग यशला माझ्या मऊच लागतं, पण यशच्या पप्पांचं कसं आहे की त्यांना सगळ्या गोष्टी अशा कुरकुरीत हव्या असतात. मग काय, डोसासुद्धा त्यांचं तसंच असतं आणि हे सुद्धा पराठेसुद्धा जर काही खायचं असेल ना अशा पद्धतीने पराठे वगैरे, तर त्यांना अगदी छान असे कुरकुरीत क्रंची लागतात. मग म्हटलं चला, आता पहिला एक असा काढला होता, नाश्त्यामध्येच बनवत होते, तर म्हटलं चला आता हा दुसरावाला जो आहे तर त्यांना पण ऑफिसला जायचं होतं, मग म्हटलं पटापट करून घेऊया. तर त्यांच्यासाठी हा थोडासा कडक बनवला होता. सुरुवातीलाच अगदी मीडियम फ्लेमवरती छान असा खरपूस भाजून घेतला आणि मग लास्टला नंतर मी याच्यावरती तूप लावून घेतलं दोन्ही साईडनं आणि मग थोडासा हलकासा भाजून घेतला आणि मीडियम फ्लेमवरती थोडा वेळ ठेवला, म्हणजे अगदी डागसुद्धा कलरसुद्धा मस्त येतो आणि कुरकुरीत लागतो. खातानासुद्धा मस्त चव येते आणि कुरकुरीतपणामुळे अजून छान लागतो. तर इथे आता मी 2च सुरुवातीला करून घेतले होते. तर त्याच्यातील यशनी काही खाल्लाच नाही आत्ता आणि मग नंतर तो खाणार होता. मग म्हटलं चला असू दे, पप्पांनाच देते दोन्ही नाश्त्याला. मग अशा पद्धतीने तूप लावून परत एक वेळा असं मस्त तयार केले ना तर सकाळच्या गडबडीच्या वेळी झटपटीत तयार होतात आणि खायलासुद्धा तितकंच टेस्टी लागतात. मुलांना भाज्या आवडत नाहीत पहा, तर अशा वेळी तुम्ही मेथीची भाजी असेल, कोणतीही भाजी असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पालेभाज्या जर पिठांमध्ये मिक्स करून अशा पद्धतीने बनवून मुलांना दिलं आणि सोबतच त्याच्यामध्ये जे मसाले घातलेत ते आणि दही घालायचं, त्याच्यामुळे छान अगदी चवसुद्धा येते आणि सोबतच मऊसूत होतात. अजिबात कडक होत नाही. दुसऱ्या दिवशी जरी राहिले ना तरीसुद्धा मऊसूत राहतात. तर नंतर इथे भरपूर सारे बाकीचं पीठ होतं शिल्लक राहिलेलं, तर त्याचे मी इथे सर्व बनवून घेतले आणि गरमागरम बनवले की लगेच तूप लावून मस्त सॉससोबत किंवा दहीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. तर इथे सॉस घेतला होता, यशला सॉस हवा होता म्हणून मग यशला नंतर त्याच प्लेटमध्ये, पप्पांच्या त्याच प्लेटमध्ये मग त्यालासुद्धा मी सॉस आणि पराठा दिला. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा नक्की हा पराठा बनवून पहा, खूप टेस्टी लागतो आणि खायला म्हणाल तर झटपट होते रेसिपी. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मग अगदी हलक्या भुकेसाठी संध्याकाळच्या वेळीसुद्धा असं पीठ जरी मळून फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं तरीसुद्धा पटकन आपण एखादा गोळा काढून त्यांच्यासाठी लाटून देऊ शकतो किंवा स्वतःसुद्धा बनवून खाऊ शकतो.
तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने दही घालून एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली माझी नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. चला उद्या पुन्हा भेटू जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.